ऐका ना, आपण जो आंबा खातो ना, याची गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? याची गोष्ट सुरू होते ती आजपासून नाही तर सुमारे 4 ते 5,000 वर्षापूर्वी, जेव्हा पूर्व भारत, आसाम, म्यानमार आणि बांगलादेशच्या जंगलात एक झाड उगवलं. त्याचं फळ इतकं गोड होतं की लोक पहिल्याच घासात फिदा झाले. तेव्हा त्याला आंबा म्हणत नव्हते बरं का. संस्कृतमध्ये त्याला आम्र, रसाल अशी नावं होती. हळूहळू हा आंबा फक्त फळ राहिला नाही, तो बनला प्रेम, समृद्धी आणि शुभतेचं प्रतीक. असंही सांगितलं जातं की गौतम बुद्ध वैशालीच्या आंब्याच्या बागेत बसून ध्यान करायचे. काय शांत वातावरण असेल ना ते. मग आलं एक मोठं वळण. 16व्या शतकात पोर्तुगीज एम्पायर भारतात आलं आणि त्यांनी आंब्याकडे वेगळ्याच नजरेनं पाहिलं. हे फळ अजून भारी कसं बनवता येईल याच्यावर भर दिला. मग त्यांनी कलम करून नवीन, अधिक चविष्ट जाती तयार केल्या आणि इथूनच जन्म झाला आपल्या सगळ्यांचा फेवरेट हापूसचा. पण खरी मजा आहे ती आंब्यांच्या नावांच्या गोष्टी मागे. तुम्हाला माहिती आहे का, हापूस हा अफोन्सो दी अल्बुकर्क यांच्या नावावरून पडला. केसर म्हणजे रंग आणि सुगंध अगदी केशरासारखा. लंगडा एका लंगड्या पुजाऱ्याच्या बागेतून म्हणून लंगडा. चौसा म्हणजे शेरशाह सुरीने बॅटल ऑफ चौसा जिंकल्यावर दिलेलं नाव. दशहरी हे एका गावावरून पडलं. तोतापुरी म्हणजे पोपटाच्या चोचीसारखा आकार. आम्रपाली म्हणजे दशहरी आणि नीलम या संकरातून तयार होणारा म्हणून आम्रपाली. बदामी म्हणजे बदामासारखा आकार. पायरी म्हणजे कोकणातला जुना आणि पारंपरिक आंबा. हापूस येण्याआधी लोक यालाच जास्त पसंती द्यायचे. आता एक छोटासा ट्विस्ट. मँगो हे नाव आलं कुठून? दक्षिण भारतात लोक म्हणायचे मंगा. पोर्तुगीजांनी केलं मंगा आणि इंग्रजीत बनलं मँगो. शेवटी काय तर आंबा हा फक्त फळ नाही, तो इतिहास, संस्कृती आणि चवीचं परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. आजही उन्हाळा लागला की लोक आमरस थाळी खायला आवर्जून जातात. तुम्ही गेला आहात का? तुमचं फेवरेट ठिकाण कोणतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.